चला साईबाई सकाळ आजचा दिवस चौथा आणि आपली आजची रनिंग आहे 31 किलोमीटर थेट कसारा पायथ्याजवळ आणि आपली पालखी निघालेली आहे आता सकाळी 5 वाजता. खूप थंडी आहे आणि म्हणून तोंड बिंड बांधून घेतलेलं आहे कारण की थंडीच्या नाक वगैरे जाम होते. चिकू व्हायकल लोक आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच. चला मित्रांनो, आता आपण थोडेच वेळात चहा पॉईंटला थांबणार आहेत चहा पिण्यासाठी आणि आपण पोचलेलो आहेत पहिल्या झेंड्यावर. हा समोरच पहिला झेंडा आहे आणि आजचा मस्त बघू शकता मंडळी आपली मस्त की आगाच आहे. आपली सगळी पालखी व्यवस्थित लांबणं जवळच आहे आणि आता उजेडाला पण आणलं आहे. सूर्यदेव आला आता बाहेर असते बघू शकतो वातावरण आणि थंडी आता लागली सुरू. चला मित्रांनो, आता आपण थांबलेलो आहेत चहा पिण्यासाठी. हा समोर आहे आणि हॉटेलच्या समोरच हा खाली आहे. इथं थांबलो चहा प्यायला. चाय पण येते डीजेच्या गाडीवर थांबलेली आहे. चला बसूया मस्त की. चला पालखी आलेली आहे आपली. ओम साईराम. आलेली आहे. चला मित्रांनो, आपण चहा पॉईंटवरून आता निघालेलो आहेत. आता आपण डायरेक्ट नाश्ता पॉईंटला थांबणार आहेत. बाबो आशिष भाऊ तुम्हाला दाखवतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. साईराम भावानो, आता आपण थोड्याच वेळात नाश्ता पॉईंटला पोहोचणार आहेत. तर बाबांच्या पालखीमध्ये ठेवासाठी मस्त फुलं घेतली बघा. चांगली सगळी 4-5 कलरची फुलं आहेत. व्हाईट, पिवळा, हिरवा असे 4-5 कलरची फुलं आहेत आणि मस्त वाटतात. जाऊन मस्त पालखीमध्ये ठेवतो. तर जाऊ चला, पालखी आपली थांबली का भाऊ चला नाश्ता पॉईंटला. चला मित्रांनो, नाश्ता पॉईंटला पोहोचलेलं पण ऑडा नाही राम बाबा चुलटू पुला. चला मस्त नाश्ता घेऊन करायला. साई बाबा नाश्त्याला मस्त आपल्याला उपमा आहे आज. आपली सगळी मंडळी बसली नाश्ता करायला. आपण मग मस्त नाश्ता करून घेऊ. खूप भूक लागलेली आपल्याला. अरे बाय साईराम. साईराम मंडळी. साईराम. साईराम. आपण आता नाश्ता पॉईंटवरून निघालो आणि आपला नाश्ता आजचा पीर बाबाजी इथं नाश्ता असतो आपला. तिथून नाश्ता केला आपण आता आणि तिकडनं निघालो त्या पालखी घेऊन. आशीर्वाद म्हात्रे साहेबांनी पालखी घेतलेली आहे. आता आपण मला चालू दुपारच्या वस्तीवर. चला मित्रांनो, आपण आता दुपारच्या वस्तीवर पोचलेलो आहेत आणि आपले ट्रक वगैरे आलेले आहेत आणि इकडे जेवणाचं काम चालू आहे. पालखी आपल्या पुढं होती तर पालखी येऊन पोचलेली अगोदरच. सध्या तर जाऊन पहिले आराम करायची जागा बघूया कुठंतरी, कारण दुसरी पण पालखी आहे इकडं. पोरा इथे जागा वगैरे घेतली. मस्त की लस्सी आणले पियाला. आता भाचा फुल लस्सी तावत पितात सगळे मेंबर लस्सी मध्ये पितात. मस्त लस्सी वगैरे पिऊ, मस्त फ्रेश वगैरे हो. चला मित्रांनो, मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे. आता झालो डायरेक्ट जेवायला, कारण आपण झोपलो होतो. आरती होऊन गेली. आरतीला काय उठलोच नाही. मस्त काय जाऊन जेवू. चला आजचा मेनू पण बघू काय आहे तो. मला चपात्या वाटतं आज. लाईन तर लागलेलीच आहे पोरांची. चला मस्त की फुल डिश पद्धतशीर घेतलेली आहे. आपले साई बंधू इकडे बसले आहेत, अर्धे इकडे बसलेले आहेत आणि क्रिश भाईने गौरवाची क्रीम म्हटली. अरे बाबा क्रिश भाई आज गौरव होणार आहे. चला आता आपण तुला आपल्या अड्ड्यावर मस्त जेवायला आपली मंडळी बसलेली इकडे जेवायला. बघू शकता झाडा धुरपून बसलेली. तो तिकडे जाऊन सांगते गौरव याची क्रीम दिली बोलतो. आपली सगळी मंडळी येत आहे बघा जेवायला. आता पहा आपण मस्त जाऊन जेवण घेऊ. चला
साईराम भावानं आता आपण निघालेलो आहेत पहिला झेंडा घेऊन मस्त की बाहेर जाऊन आता थोडा फोटो वगैरे काढायचे मस्त जाऊन फोटो वगैरे काढू थोडा रील वगैरे बनवायचे ते बनवू आणि मग निघू लगेच थेट आजच्या रात्रीच्या वस्तीकडे. साईराम भावानं आता आपण निघालेलो दुपारच्या वस्तीवर ना थेट पालखी पण आता निघालेलीच आहे आणि पहिला झेंडा पुढं गेलेला आहे. तर आपली सगळी मंडळी आपल्या सोबत आहे. पुढं जाऊन आपण एक रील्स बनवायचा विचार चाललेला आहे. रील वगैरे बनवू तर चला जाऊया. राम भावानो निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का. चला मित्रांनो आता आपण घाटसरला सुरुवात केलेलं आहे आणि लास्टचा झेंडा घेतलेला आहे. तर आपण थोडं थांबलो दोन लास्टचा झेंडावर आपल्याला आहे. बाकी मंडळी त्यांना घेऊन आपण निघालो आता पुढे कसाराकडे आणि आपली बहुतेक मंडळी जरा दमली होती ती बसली होती त्यांना आता सगळ्यांना घेऊन निघालेले आहेत. कमसे कम तरी 15 ते 20 पोरं मागं होती त्यांना सोबत घेतली आता आणि निघालो होतो आम्ही. चला साईराम भावानो आता आपण थांबलेलो आहेत थोडा चाय नाश्ता करायला पालखी थांबलेली वाटतं. तर आपण मग जाऊन थोडा चाय नाश्ता करायचा किंवा बसू जरा शांततेने रिलॅक्स फील करू. चाय तर नाही पिता पण जरा आराम तर करू शकतो ना आपण. बसले इथं आराम करत चाय वगैरे नाश्ता. जी मी गायकडची गॉगल बघू शकतो मी. ओके राकेश भोईर ओम साईराम सगळी मंडळी चहा प्यायला बसले. आपण मस्त चाय वगैरे पिऊ थोडंसं आराम करू मग निघू लगेच. चला साईराम साईराम आता आपण निघालो चहा पॉईंटवरनं आपल्या वस्तीकडे आणि काहीतरी 4 किलोमीटर काहीतरी आसपास आपल्याला रनिंग बाकी आहे. तर लास्टचा झेंडा बोलता आपल्याला सगळ्यांना घेऊनच जायला लागतो थांबा लागतो म्हणून सगळ्यांना लास्टला आपणच आहेत. आता आपण निघालो आहेत चाय वगैरे पिऊन जाऊया आपण सगळं रूमवर. साईराम भावानो आपण आता रात्रीच्या हॉलवर पोचलो आहेत. आपणच लास्टला होतो कारण लास्टचा झेंडा आपल्याकडे होता. टेम्पो वगैरे सगळे आलेले आहेत. इकडं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि बाकी पुढे आलेली मंडळी सगळे आराम करते. तर आपण पण जाऊन मस्त काय आराम वगैरे करू. चला मित्रांनो मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहेत. आता जाऊया आरती करायला कारण आरती तयारी झालेली आहे. मित्रांनो आता आपली आरती झालेली आहे. आता बसलेलो आपण जेवायला. मंडळी सगळी बघू शकता लाईनीमध्ये आहेत. मस्त आजचा मेनू बघू शकता. पुरी श्रीखंड आणि भाजी आणि डाळ पापड. बाकी मंडळी सगळी आपली बसलेली जेवायला. तर आपण पण जेवून घेऊया. जेवण वगैरे झालेलं आहे आपला. आता आपली झोपायची तयारी चालू आहे. बाकी मंडळी सगळी झोपलेली आहे. अर्धी मंडळी आपली मॅच वगैरे बघतात. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉगवर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.